धनत्रयोदशीच्या दिवशी खरेदी करण्याचे विशेष महत्त्व आहे, कारण हा दिवस लक्ष्मी आणि कुबेरांचा आशीर्वाद प्राप्त करण्याचा दिवस मानला जातो. या दिवशी केवळ सोने चांदीच नव्हे तर इतरही काही वस्तू खरेदी करणे अत्यंत शुभ मानले जाते. धनत्रयोदशीपासून दिवाळी सणाला सुरुवात होते. या दिवशी काही वस्तू खरेदी करण्याचे विशेष महत्त्व आहे. पौराणिक मान्यतेनुसार कार्तिक महिन्याच्या कृष्ण पक्षाच्या 13व्या दिवशी भगवान धन्वंतरी अमृत कलश घेऊन प्रकट झाले होते. म्हणूनच या दिवशी भांडे आणि काही धातूच्या वस्तू खरेदी करणे अत्यंत शुभ मानले जाते. या दिवशी सोने आणि चांदी खरेदी करणे शुभ मानतात, परंतु जर तुम्ही सोने किंवा चांदी खरेदी करू शकत नसाल तर काळजी करू नका. ज्योतिष आणि धार्मिक मान्यतेनुसार काही अशा वस्तू देखील आहेत जे धनत्रयोदशीला खरेदी करणे खूप शुभ मानले जाते, ज्यामुळे तुमच्या घरात आनंद आणि समृद्धी येते. हॅलो, नमस्कार, श्री स्वामी समर्थ. मी रेश्मा तुम्हा सगळ्यांचं रेश्माच्या दुनियादारीमध्ये पुन्हा एकदा स्वागत करते. पंचांगानुसार यावर्षी धनत्रयोदशी तिथी शनिवारी 18 ऑक्टोबर 2025 रोजी दुपारी 12:18 सुरू होईल आणि रविवारी 19 ऑक्टोबर 2025 रोजी 1:51 संपेल. हिंदू धर्मात उदय तिथीला विशेष महत्त्व दिले जाते, म्हणून धनत्रयोदशी शनिवारी 18 ऑक्टोबर 2025 रोजी साजरी केली जाणार आहे. धनत्रयोदशीला नवीन भांडे खरेदी करणे ही एक प्राचीन आणि महत्त्वाची परंपरा आहे. या दिवशी भगवान धन्वंतरी अमृताच्या भांड्यासह प्रकट होतात, म्हणून भांडी खरेदी करणे शुभ मानले जाते. पितळ हा भगवान धन्वंतरींचा प्रिय धातू मानला जातो. असे मानले जाते की पितळेची भांडी खरेदी केल्याने आरोग्य, सौभाग्य आणि घरात 13 पट संपत्ती येते. तांबे किंवा कांस्य या धातूपासून बनवलेली भांडी देखील खरेदी करणे शुभ मानले जाते. धनत्रयोदशीला झाडू खरेदी करणे खूप शुभ मानले जाते. झाडूला देवी लक्ष्मीचे प्रतीक मानले जाते. असे मानले जाते की नवीन झाडू घरातील गरिबी दूर करते आणि सुख समृद्धी आणते. झाडू घरी आणल्यानंतर वापरण्यापूर्वी त्याची पूजा करावी. धनत्रयोदशीला धने खरेदी करणे आणि ते देवी लक्ष्मीला अर्पण करणे शुभ मानले जाते. धने हे संपत्तीचे प्रतीक मानले जाते. पूजेनंतर हे धने तुमच्या तिजोरीत किंवा तुमच्या पैशाच्या साठवणीच्या ठिकाणी ठेवल्याने समृद्धी येते. धनत्रयोदशीला दिवाळीच्या पूजेसाठी देवी लक्ष्मी आणि भगवान गणेशांच्या नवीन मूर्ती खरेदी करणे अत्यंत शुभ मानले जाते. धनत्रयोदशीला लक्ष्मी गणेशांची मूर्ती घरी आणून दिवाळीच्या दिवशी योग्य विधीने त्यांची पूजा केल्याने धन आणि समृद्धी मिळते आणि सर्व अडथळे दूर होतात. जर तुम्ही सोने किंवा चांदी खरेदी करू शकत नसाल तर या दिवशी श्रीयंत्र किंवा कुबेर यंत्र खरेदी करणे खूप शुभ मानले जाते. तुमच्या घराच्या किंवा दुकानाच्या तिजोरीत हे यंत्र स्थापित केल्याने धनाची देवी लक्ष्मी आणि धनाची देवता कुबेर यांचा आशीर्वाद मिळतो. गोमती चक्र खूप पवित्र आणि चमत्कारिक मानले जातात. धनत्रयोदशीला 11 गोमती चक्र खरेदी करून त्यांना लाल कपड्यात गुंडाळून तुमच्या तिजोरीत ठेवल्याने आर्थिक समस्या कमी होण्यास आणि तुमची आर्थिक परिस्थिती मजबूत होण्यास मदत होते. पिवळ्या रंगाच्या कवड्या लक्ष्मी देवीशी संबंधित असल्याचे मानले जाते. धनत्रयोदशीला कवड्या खरेदी करा. दिवाळीच्या रात्री पूजा केल्यानंतर त्या तुमच्या तिजोरीत ठेवा, त्यामुळे तुमच्या घरात धनाचा सतत प्रवाह राहील. तर या झाल्या आवर्जून खरेदी करायच्या गोष्टी. तर आता कोणत्या गोष्टी खरेदी करू नये या मी आता सांगणार आहे. धनत्रयोदशीला कोणत्याही काळ्या वस्तू किंवा काळी कपडे खरेदी करणे टाळा, हे अशुभ मानले जाते. या दिवशी कात्री किंवा सुई यासारख्या लोखंडापासून बनवलेल्या धारदार किंवा तीक्ष्ण वस्तू खरेदी करणे टाळावे. तर आजचा माहितीपूर्ण व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला? जर व्हिडिओ आवडला तर व्हिडिओला लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करा. पुन्हा भेटूया आपण उद्याच्या नवीन व्हिडिओमध्ये. तोपर्यंत सगळ्यांना श्री स्वामी समर्थ. जय जय स्वामी समर्थ.